गुड गेम बोथ ऑफ यू. टॉस जिंकलाय नारपोली संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. स्ट्राईक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. अभिजित मोरे ऑन स्ट्राईकला खेळाडू असेल शिवम, आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रथमेश सालुंके. द गेम ऑन. फार मजा येईल या मॅच मध्ये. बिल्कुल टॉस जीतने के बाद बहुत ही बढ़िया शुरुआत, गेंदबाजी की बागडोर संभालते हुए अभिजीत दाहिने हाथ से ओवर द विकेट. इस बार सीधे ब्लेड से अच्छी शुरुआत, आउटसाइड ड्यू ऑफ स्टंप. इसी शुरुआत की तो कोई भी गेंदबाज अपेक्षा करता है. बहुत ही अच्छा रिलीज और रिदम हमें नजर आता हुआ. कहीं ना कहीं एक मंझे हुए गेंदबाज की एक झलक हमें नजर आती हुई तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली के इस गेंदबाज के पास, और पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली के दोनों ही धुरंधर बल्लेबाज परमेश जी आज मैदान पर हैं. उनको ये ध्यान में रखना होगा, ये बैटिंग पैराडाइज टीम है, बैटिंग पैराडाइज मुकाबला है, और यहाँ से कम 55 मैं कहूँगा 4 ओवर के खेल में अगर बनते हैं तो ये मुकाबला बहुत ही रोमांचक रहेगा. खरं तर तेच मी तुम्हाला विचारणार होतो की किती धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात यश मिळेल बॅटिंग करणाऱ्या नावाली टीमला. आणि अर्थातच 50 ते 55 रन्सचं टार्गेट या ठिकाणी जरूर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा जर का आपण विचार केला तर चांगले गोलंदाज, बॉलिंग अटॅक खरं तर नेवाली नारपोली टीमकडे खूप चांगला आहे. नेक्स्ट बॉल. और पिछली दोनों ही गेंदों का अगर हम जायजा ले तो लेफ्टी बनाम लेफ्टी है. ये खब्बू बैटल मैदान पर नजर आता हुआ, लेकिन गेंदबाज ने कमाल के कट गेंदबाजों का इस्तेमाल किया है. अभिजीत मोरे 3 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं. तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली के पैकर नरेश मुने साहब है, और नारपोली टीम ने टॉस जीता है और क्षेत्ररक्षण करने का स्वाभाविक सा निर्णय लिया है. पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली के 2 सलामी बल्लेबाज अब मैदान पर संघर्ष करते हुए हमें नजर आते हुए. इस बार बैकफुट पर जाकर जब गैप नहीं आप ढूंढ पाते तो आपको गैप बनाना पड़ता है. जब घी सीधी उंगली से नहीं निकलती तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है. मिडिल स्टंप पर गेंद थी, बैकफुट पर जाकर डीप में खेलने का प्रयास किया था. शॉर्ट स्क्वायर लेग को बीट कर गेंद डीप में, और 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ यहाँ पर 4 रन. और स्वाभाविक यही खेल है कि परमेश जी की 1 ओवर के मॅनेटरी पॉवर प्ले में एखाद बड़ा शॉट आएगा क्या? नक्कीच एखादा मोठा स्ट्रोक्स येणं या ओव्हरमध्ये अपेक्षित असेल. 5 विकेटचा प्रयत्न. खरं तर ज्याची चर्चा आपण करत होतो की एखादा मोठा स्ट्रोक्स पाहायला मिळेल का लेग बाईटच्या स्वरूपाने. एक सिंगल या ठिकाणी जरूर मिळेल. पण प्रत्येक टीम मध्ये एक स्ट्राईक गोलंदाज असतो आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही कमी रिस्क घ्या. पण एखादं षटक जर का 7 ते 8 रन्स आलं आणि तदनंतर आपले मुख्य बॅट्समन जर का विकेटवरती असतील तर उर्वरित येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आपलं आक्रमण करता येईल. ही स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. बिल्कुल, बहुत ही इम्पोर्टेंट बात आपने परमेश जी कही कि स्ट्राइक बॉलर पर अटैक ना करें, विकेट बचाएं, और अंतिम 3 ओवर में से 2 ऐसे गेंदबाजों को चुनें कि जिनकी पिटाई आप कर सकते हैं. पारी की पहली ओवर समाप्त. तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली टीम ने शानदार गेंदबाजी की, मात्र 7 रन खर्च किए. पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली टीम के अब बल्लेबाजों को मैनेटरी पावर प्ले के दायरे को हटने के बाद अब जब गेंद रोल होती है, जब नई गेंद के साथ आप बल्लेबाजी करते हैं तब आपके ऊपर यह मैं कहूँगा कहीं ना कहीं ये दबाव रहता है कि एलिवेशन नहीं मिलेगा. लेकिन जब गेंद 1 ओवर के बाद रोल होती है तब आप स्ट्रोक अच्छे खेल सकते हैं. 7 रन बने हैं. शिवम 3 पर खेलते हुए, प्रथमेश सालुंके भी 3 पर खेलते हुए, अभिजीत मोरे ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है, 7 रन दिए हैं. और क्या परमेश जी आने वाले दर्शक हैं, इन दर्शकों का ये टीमें मनोरंजन कर पाएंगी? नक्कीच खरं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. अर्थातच सर्वांना हे ठाऊक आहे की नवीन चेंडूंवरती मोठे स्ट्रोक्स फार कमी पाहायला मिळतात आणि त्याच्या विरोधात जर का आपण विचार केला तर जुन्या झालेल्या चेंडूंवरती मोठे स्ट्रोक्स जास्त करून पाहायला मिळतात. परंतु आता मात्र थोडी स्ट्रॅटर्जी आता बदलावी लागेल, कारण की 1 षटक झालाय, 4 षटकांचा सामना आहे, हे देखील विसरता कामा नये.
18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. एखाद्या गोलंदाजावरती आता अटॅक करावा लागेल. एखादा गोलंदाज असा निवडावा लागेल की त्याच्यावरती आक्रमण केलं जाईल आणि त्या ओव्हरमध्ये 15 ते 16 किंबहुना त्याहीपेक्षा जास्त रन्स जमवावे लागतील. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज कल्पेश गायकवाड पेन नगरपालिका एंडकडून सुरुवात करेल. यावेळेस स्ट्रोक्स बनवण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर जरूर पाहायला मिळाला. निलेश सर, आजकाल चे जे खेळाडू आहेत ते भरपूर ऑफ साईडला शप्पल होऊन खेळतायत. मी तर म्हणेल की तुम्ही स्ट्रेट 3 स्टंपच्या मधोमध उभे राहा. चेंडू कोणत्या दिशेने येतोय, जर का ऑफ साईडला असेल तर तुम्ही एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये स्ट्रोक्स केला आणि जर का मिडल असेल तर मात्र तुम्हाला तो ऑन साईडला खेलण्याची संधी जरूर मिळेल. यही कुछ अच्छी बात कही आपने कि आपको रचनात्मक स्ट्रोक के ज़्यादा से ज़्यादा आप सीधे ब्लेड से खेले, ऑफसाइड की गेंदें ऑफसाइड में खेले, मेरिट पर खेले, क्या ये बात कहेंगे? इस बार देखिए अब उनके दर्शक हैं जो नावाली गांव के सपोर्टर्स हैं, वो कहीं ना कहीं नाराज होंगे क्योंकि मिडल स्टंप की गेंदें आप कृष्णा सातपुते खेल रहे हैं. कृष्णा ऐसी गेंदें खेलते हैं लेकिन उनकी आंखें काफी सेट होती है, उसको गेंद दिखाई देती है, वो मिस नहीं होता. लगातार के 2 डॉट खेले हैं यहाँ पर शिवम ने. ओहो, अब ये बात कुछ बनी नहीं है. 3 गेंदों में मात्र 1 ही रन आया है, वो भी लेग बाइज का. 7 रन पहले ओवर में आए, दूसरे ओवर में अभी भी 3 गेंदों में मात्र 1 ही रन आया है. पावर प्ले का दायरा हटता हुआ पेन नगर पालिका ग्राउंड यहाँ पर एंड की ओर से यहाँ पर मुकाबला शुरू है. दूसरे ओवर में फील्ड सेटअप देखिए, डीप में एक शॉर्ट फाइन लेग, एक डीप स्क्वायर लेग, डीप मिड विकेट, एक डीप काउ कॉर्नर, एक लॉन्ग ऑफ, एक शॉर्ट मिड ऑफ, एक दायरे के अंदर शॉर्ट थर्ड मैन और एक शॉर्ट पॉइंट, ऐसी फील्ड प्लेसमेंट और एक डीप एक्स्ट्रा कवर पर. इस बार आड़ा बल्ला, गैप सिलेक्शन बढ़िया थी, लेकिन कहीं ना कहीं इस मैदान के भौगोलिक परिस्थिति को आपको समझना होगा कि कहाँ पर एंड छोटा है. यहाँ पर एक थी, वहाँ पर 2 मिले, काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. और कहीं ना कहीं मैं कहूँगा ये 2 रन बूस्टर डोज रहेंगे, 2 बूंद पोलियो के. और इसी के साथ रन संख्या अब दोहरे अंक में 10, लेकिन 10 पर बस नहीं होना होगा, टस से मस नहीं होना होगा, दबंग बनना होगा, सलमान बनना होगा, आक्रमण करना होगा. पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली को. रनों की संख्या बगैर विकेट 10 रन. 10 रन्स स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 1 षटक आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता मात्र थोडं आक्रमक अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. फुलटॉस चेंडू देखील मिस होत असताना जरूर आपण पाहतोय. पण डीप मध्ये जे 5 खेळाडू आहेत ना, त्यांना तुम्हाला बीट करायचं आहे. त्यांना जर का तुम्ही बीट केलं तर तुम्हाला अधिकच्या रन्स मिळतील. पण मागच्या मॅच मध्ये देखील हेच चित्र आपण पाहिलं. लो स्कोरिंग मॅच, खरं तर पाटा विकेट आहे आणि ह्या मैदानावरती भरपूर रन्स आपण पाहिल्यात. पण मोठं क्रीडांगण जरूर आहे, परंतु ह्या मैदानावरती षटकार पाहायलाच मिळत नाहीत असं नाही आहे. तुम्हाला तो कॉन्फिडन्स दाखवावा लागेल, तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. नेक्स्ट बॉल लोवर फुल टॉस, समोरला खेळण्याचा प्रयत्न, रन्स आली, एक सिंगल, सेकंडचा कॉल, रन्स येतील 2. निलेश सर, 1 षटक अर्थातच 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 2 षटकानंतर 13 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय आणि प्रोजेक्टेड स्कोरचा जर का आपण विचार केला तर 27 दाखवतोय. आपण चर्चा करत होतो 55 ची, आता मात्र 55 कुठे आणि 27 कुठे. सो 27 दाखवतायत. कितपण मजल मारेल बॅटिंग करणारा संघ. प्रारंभिक पहले सलामी बल्लेबाज है, वो ज्यादा रूम बनाकर खेलने की कोशिश करते हैं. वो ऑन साइड पर ही खेलने का पहले मन बना लेते हैं कि जिसे प्री मैंडेटरी शॉट कहा जाता है, कि वो पहले भाप लेते कि मुझे यहाँ पर खेलना. ये देखते नहीं कि गेंदें कहाँ पर आ रही है. आपको ये 360 का ग्राउंड क्यों मिला है? आप जहाँ पर गेंदे वहाँ पर मारे, आप जहाँ पर सेट पहले ही आपका माइंड करते हैं वहाँ पर आप न खेले. और इसी के लिए पहले ओवर में 7, दूसरे ओवर में मात्र 6 ही रन आए. रनों की संख्या धीरे धीरे नीचे गिरती हुई. यहाँ पर मैं कहूँगा गेंदबाजी करने वाली टीम तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली की पैकर नरेश मुने साहब खुश होंगे. लेकिन अब
इरादा करो पक्का, दो ऐसा धक्का कि गेंदबाज भी हो जाए हक्का बक्का। कॉम बॉक्स एंड की तरफ से गेंदबाजी की बागडोर संभालने के लिए हरीश भावेश मोरे। इसे देखकर मुझे डेरेन गॉफ की याद ताजा होती हुई। डेरेन गॉफ, अगर इंग्लैंड की गेंदबाजी अगर तोड़नी हो तो पहली गेंद से आक्रमण होना चाहिए। क्या वो आक्रमणी लेफ्टी बैटर करेंगे? प्रथमेश प्रथमेश सालू की गेंदबाजी की बागडोर की धज्जियां उड़ाने के लिए सज्ज। ओ भाई, ये क्या हुआ परमेश जी? जरूर बॅट कट आणि तदनंतर चेंडू सरळ अधरला स्टँडवरती. पहिली विकेट खरं तर भरपूर प्रेशरमध्ये हे दोन्ही खेळाडू होते. रन्स येत नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये अवघ्या रन्स आल्या 6. सेकंड ओव्हरमध्ये रन्स आल्या 7. 13 रन स्कोर कार्डवरती जरूर आपण पाहतोय. आणि ते प्रेशर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती जरूर पाहायला मिळालं. पण खरं तर टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की शॉर्ट फॉर्मॅट, तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. तुम्हाला कधी कधी 2 षटकांचे मॅचेस देखील खेळावे लागतात. ही 4 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये 13 आल्यानंतर कुठेतरी आता धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आणि जसं नुकता तुम्ही म्हणाल की 360 डिग्रीचं मैदान आहे. असं नाही की ऑन साईडला खेळला तर तुम्हाला 6 मिळतील, भावांना ऑफ साईडला खेळलं तरी देखील 6 मिळतील. तिकडे देखील तुम्ही षटकार मारू शकताय. सो स्ट्रोक्स बनवण्यापेक्षा बॉलच्या मेरिटनुसार तुम्ही बॅटिंग करा. बिल्कुल, क्या ये आक्रमण अब करेंगे? क्योंकि आप कितनी गेंदें खेलते हैं टेनिस बॉल क्रिकेट में ये मायने नहीं रखती, आप कितने गेंदों पर कितने रन बनाते हैं। ओहो, ये देखिए, पक्का 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 जाएगा क्या ये भाई? नहीं, इसी ही कॉर्नर पे विकेट जाकर गिरती है। बैक टू बैक दूसरा विकेट यहां पर गिरता हुआ। लगातार 2 विकेटें गिरी हैं हैट्रिक बॉल की कगार पर। भावेश मोरे, भौगोलिक परिस्थिति आपको देखनी पड़ेंगी क्योंकि जो लॉन्गॉन का क्षेत्र है वहां पर लंबा, मैं कहूंगा बाउंड्री है, 64 मीटर की वो बाउंड्री है। पिछले मैच में भी पांडेवी के एक खिलाड़ी ने बढ़िया स्ट्रोक खेला था, लेकिन मैदान के बाहर मार नहीं पाए वो। कहीं ना कहीं वो बाउंड्री मुझे सुप्रीमो के एयर इंडिया ग्राउंड की तरह नजर आ रही है, जब डिंग डोंग पुणे को आखिरी गेंद पर 4 रनों की जरूरत थी। अच्छा स्ट्रोक खेला था, डीप में अशरफ खान थे और वहां पर उन्होंने 1 रन बचाया था और वहीं से डिंग डोंग पुणे शांति रत्न डोंबिवली हारी थी। इस बार बढ़िया स्ट्रोक, कदमों का इस्तेमाल, थोड़ी सी हलचल और हरकत में ही बरकत होती हुई पहला चौका। डीजे चौकार जरूर पाहायला मिळाला. या इनिंग मधला पहिला मोठा स्कोरिंग शॉट जरूर आपण पाहतोय. एक आलाय, आणखीन काही येतील का याची प्रतीक्षा देखील करावी लागेल. आता मात्र 1 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 17 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिक वरती चेंडू जरूर पाहायला मिळाला. त्याला कुठतर दिशा द्यायची होती. बॅटची एज देखील जरूर पाहायला मिळाली. सिंगल रन्स आपण जरूर पाहतोय. स्कोर कार्ड वरती रन्स पाहायला मिळत आहेत. 18 रन स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. भावेश मोरे या गोलंदाजाला जरूर आपण पाहतोय. नेक्स्ट सर, आज सर्वच गोलंदाजांनी भरपूर प्रभावित केलंय. लेफ्टी गेंदबाजों ने ज्यादा प्रभावित किया है। विराज पाटिल को 18 में 18 जोड़ने होंगे, 18 प्लस 18 बनते तो 36 बनेंगे। इस बार गेंदबाज के, मैं कहूंगा स्पीड का इस्तेमाल किया, स्विच का प्रयास किया था। टोपेर गेंद लगी, गेंद जाती हुई सीधी डीप गली
सीमा रेखा के बाहर। इस ओवर का ये दूसरा मैं कहूंगा कमाल का चौका आया है। डीजे नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील लढत आपल्याला पाहायला मिळेल. भूमी 11 पेन फणस डोंगरी आणि त्यांच्या विरोधात पेन तालुक्यातील आणखीन एक बलाढ्य संघ टीम जीतू आई जीते. कमाल का ये स्ट्रोक, ये उल्टा पुल्टा शॉट, लेकिन ये तीन मैं कहूंगा तीन चौके काफी बल देंगे पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली के बल्लेबाजों को, क्योंकि ये ओवर उनके लिए करो या मरो वाली स्थिति था। क्योंकि 4 ओवर के मुकाबले में तीसरी ओवर और 6 ओवर के मुकाबले में 5वीं ओवर निर्णायक रहती है। इस ओवर में 3 चौके आए और हमारे स्कोरर मित्र हमें कहते हुए इस ओवर में 13 रन आए। पहले ओवर में 7 रन, दूसरी ओवर में 6 रन और तीसरे ओवर में कुल मिलाकर 13 रन आए। और 3 ओवर के खेल के बाद बल्लेबाजी करती हुई टीम पहुंची है 26 रनों पर। अब आखिरी का 1 ओवर का खेल शेष। हम कहीं मत जाइए, बैठे रहिए, देखते रहिए इस मुकाबले को। लेते हैं किटकैट डीजे ब्रेक। येस थँक्यू. भूमी 11 पेन फणस डोंगरी संघाचे पॅकर संघाचे पुरस्कर्ते निलेश दादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. मोस्ट वेलकम. प्लीज निलेश यायचा अतिथी मंचकावरती. पा इनिंग ब्रेक मध्ये आपण स्वप्नीलचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. सो विनंती असेल निलेश पाटील यांना आपण यावं. सर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 26 रन्स आल्यात. मॅजिक आकडा काय असेल? ये कहूंगा मैजिक आंकड़ा ये 40 का होगा, क्योंकि 14 रन बनते हैं तो 40 आएंगे और 40 ये बल देंगी टीम नावाली को कि दूसरे सत्र में वो फाइट बैक करे। देखिए, एक पत्थर चोट खाकर कंकर कंकर हो गया और एक पत्थर चोट खाकर भगवान शंकर हो गया। आपको चोटिल होना होगा, आपको संघर्ष करना होगा, लेकिन संघर्ष में आपको बिखरना नहीं है, तो संघर्ष में निखरना है। क्या ये बल्लेबाजी करने वाले जो 2 बल्लेबाजों ने आश्वासक शुरुआत की है मध्य क्रम में, विराज और शिवम गोंधली। शिवम का भी नाम काफी चर्चाओं में रहा है। राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद आउटसाइड डी ऑफ स्टंप वाइड के साथ की है शुरुआत। 27 पर आता हुआ टोटल। इस एंड से परमेश जी रन नहीं आते। होय जरूर. पेन नगरपालिका एंडचा जर का आपण विचार केला तर त्या एंड कडून थोडेसे कमी रन्स पाहायला मिळतात. परंतु आता एंड कोणता आहे हे विसरून तुम्हाला तुमच्या गावासाठी खरं तर आता मात्र लढावं लागेल. नेक्स्ट बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा दूर चेंडू राहिला आहे. सिंगल कंप्लीट त्या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. पण मागचा चेंडू देखील व्हाईट होता, आत्ताचा चेंडू देखील व्हाईट आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या या काही रन्स जणू काही नारपोली टीम म्हणत असेल की तुम्ही एकदा 40चा आकडा गाठा. बिल्कुल, ये विटामिन आर है। ये विटामिन आर रन कैसे भी आए, बल्ले से आए, वाइड से आए, गेंद स्टंप के ऊपर से जाए या नीचे से जाए, रन आना जरूरी, विटामिन आर आना जरूरी। ये 3 रन यानी कि 2 वाइड, उसमें से एक उन्होंने दौड़कर पूरी की है बगैर किसी ओवर डाले, बगैर कोई गेंद डाली। ये 3 रन आए पहले 3 ओवर में 26 और ये 3 29 बने हैं। अगर ये 11 या 15 रन आते हैं तो मैं कहूंगा एक मैजिकल टोटल रहेगा। लेकिन आपने सही बात कही है, एंड क्या है ये आप देखिए मत। वीरेंद्र सहवाग यही कहते थे कि मैं गेंद देखता हूँ, गेंदबाज नहीं। या वो लसित मलिंगा हो या वो वकार यूनुस हो, चाहे वो ग्लेन मैगरा हो, चाहे वो डेल स्टेन हो, मैं गेंदों को देखता हूँ, गेंदबाजों को नहीं। और यही मंशा के साथ स्ट्राइकर एंड पर होना है शिवम। शिवम गोंदले को अटैक करना होगा। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। करेज इज द श्योरेस्ट वेपन इन द डेंजर, ऐसा कहा जाता है। वही करेज, वही धैर्य आपको दिखाना होगा जो अंतिम 5 गेंदों के ऊपर आपका भविष्य निर्धारित करेगा। ये 4 मिनट परमेश जी नारपोली और नावाली के लिए बहुत ही कड़े संघर्ष के रहेंगे। रनों की संख्या सिंगल के साथ आगे बढ़ती हुई 30 रन।
नक्कीच येणारे हे 5 चेंडू अतिशय महत्वाचे असतील टीम नावालीसाठी. नेक्स्ट बॉल स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या त्याच ठिकाणी स्थिरावलेली ॲज इट इज 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 ला 2 अशी धावसंख्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहतोय. विराज आणि शिवम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. 40 चा मॅजिक आकडा खरं तर तुम्ही सांगितला होता. मी तर म्हणेल की इथून 38 रन्स बनतील. मुद्दते लाख बुरा चाहे तो क्या होता है, मैं ही होता है जो मंजूर खुदा होता है। लेकिन गैप इतनी थी, लेकिन ढूंढ लिया शॉर्ट मिड विकेट और को डीप मिड विकेट में, और एक और विकेट गिरता हुआ। लेकिन रख भरोसा खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते। क्या वो फरिश्ते बनेंगे आने वाले बल्लेबाज मध्यक्रम के। लेकिन मैं गेंदबाजी करने वाली तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोली के गेंदबाजों की भी तारीफ करनी होगी। बढ़िया गेंदबाजी की है, विकेट गिरता हुआ। डीजे नए गेंद बल्लेबाज विपुल पाटिल आते हुए। अब आपको कुछ करना होगा। रनों की संख्या इसी के साथ 30 रन स्कोर बोर्ड पर, 30 धावा धाव फलकावर। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है। 30 बनेंगे और 10 बनते हैं तो 40 बनेंगे, और 40 बनते हैं तो मुकाबला 4 ओर तक जाएगा। क्या वो होगा। लेकिन ये 3 गेंदे आक्रमण करना होगा बल्लेबाजों को। नारपोली गांव के समर्थक खुश रहेंगे। बढ़िया गेंदबाजी अभी तक उन्होंने की है, कसी हुई कसावट भरी गेंदबाजी गेंदबाजों द्वारा। हो ऑफ स्टंप पर गेंद, धीमी गति की गेंद, तेज के साथ थोड़ी सी नीचे रही, सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है। और एक और डॉट बॉल, 1 विकेट और उसके बाद डॉट बॉल। आखिरी के 2 गेंदों का खेल शेष। अब परमेश जी 38 ही बनते हैं, क्या वो देखने को मिलेगा। लेकिन अगला मैच मैदाने जंग। ओहो बढ़िया स्ट्रोक, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार शंभुराजे सिक्सर। डीजे बहुत ही बढ़िया, दीवाने आम से लेकर अब ये दीवाने खास में जाते हुए शानदार छक्का। बड़े देर के बाद ये छक्का आया। 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। आखिरी गेंद का खेल शेष 36। जरूर लास्ट बॉल वरती जर का चौकार आला तर तुमचा मॅजिक आकडा 40. आणि लास्ट बॉल वरती जर का 2 रन्स आल्या तर ज्याप्रमाणे जसं मी म्हणालो 38. काय घडेल या लास्ट मॅच मध्ये. टार्गेट सेट करणारा चेंडू स्टंप वरती फुलटॉस होता. खर तर या बॉल वरती रन्स येणं अपेक्षित होतं, परंतु फुलटॉसला मिस केला. लास्ट बॉल वरती एंड इज वेल टीम नारपोलीसाठी. आणि टार्गेट मात्र आता सेट झालाय. ना 38 ना 40 रन्स आहेत, 36. टार्गेट सेट होईल मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी रन्स करायचे आहेत 37. चला आपण बर्थडे सेलिब्रेट करूया. मी स्वप्नीलला विनंती केली, स्वप्नीलला आपण समोर यायचं आहे. मी निलेश सरांना विनंती करेल, सर आपण देखील जॉईंट व्हा. आणि मी संपूर्ण आयोजकांना विनंती करेल. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण त्यांचा बर्थडे वाढदिवस सेलिब्रेट करतोय. टॉम पवार आणि निलेश पाटील, आपणास विनंती आहे, प्लीज आपण या. स्वप्नील चे सर्व परम मित्र आहेत. डीजे ला विनंती असेल, आपण बर्थडे सेलिब्रेशन सॉन्ग रेडी ठेवायचा आहे. फूलों की डाली बहारों का झोंका, फूलों की डाली बहारों का झोंका। और इस 24वें जन्मदिन पर मिले स्वप्निल को ढेर सारी खुशियों का तोहफा। तो हम यहाँ पर आमंत्रित करना चाहेंगे पार्श्व 11 जय गणेश विष्णु स्पोर्ट्स नावाली के खिलाड़ियों को कि वो मैदान में फील्डिंग के लिए उतरे और नारपोली टीम अपने बल्लेबाज भेजे। मैच शुरू होगा, लेकिन बर्थडे आहे भावाचा। डीजे
नवा गंध नवा आनंद, नवा गंध नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा. नवा गंध नवा आनंद निर्माण करत प्रत्येक क्षण यावा. नव्या सुखांनी नव्या वैभवांनी स्वप्नील तुझ्या या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित व्हावा. तुझ्या या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित व्हावा. स्वप्नील तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा. स्वप्नील तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा. वाहणारा हा शांत वारा, कोसळणाऱ्या श्रावणातल्या या पावसाच्या धारा. डीजे आपण सगळ्यांनी काउंट डाऊन करणार आहोत. 3, 2, 1 नंतर चालेल. 3, 2, 1. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू स्वप्निल, हैप्पी बर्थडे टू यू स्वप्निल, हैप्पी बर्थडे टू डियर स्वप्निल, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल, ये हमारी है आरज़ू. वाढदिवसाच्या याला पुष्पगंधी शुभेच्छा देऊया. ऐन वेळी नेटवर्क गेला, परंतु आपलं नेटवर्क आहे स्ट्रॉंग आणि करूया या मॅचचा आनंद परत एकदा द्विगुणित. परमेशजी आणि स्वप्नील यांच्या समवेत हॅलो. चला टॉस आपण करतोय. दोन्ही कॅप्टन एका बाजूने भूमी 11 फणस डोंगरी त्यांच्या विरोधामध्ये जितो आई जिते. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन इथे जॉईंट होतील. एका बाजूने हरेश गावंड आणि दुसऱ्या बाजूने अक्षय जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण या ठिकाणी देऊयात. चला मॅच लावते सुरुवात. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. चला मॅच लावते सुरुवात मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण जाऊया टॉस कडे. नेक्स्ट मॅच बिग फाईट. पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण, तुटून पडलाय फलंदाज, बॉलला पाठवलंय 4 धावेसाठी. तत्पूर्वी आपण टॉस कडे जाऊया. नेक्स्ट मॅच बिग फाईट. पेन तालुक्यातील 2 ताकदवर संघ. खर तर टॉस जिंकलाय टीम जितवाई जिते. क्षेत्ररक्षण निवडले, त्याला जास्तीचा वेळ दिला या ठिकाणी घेतला जाणार नाहीये, कारण महत्वाचा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. खर तर पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने जितवाई जिते आणि त्यांच्याच विरोधामध्ये
भूमी 11 फणस डोंगरी. 4 षटकांचा सामना असेल. सर्व आयोजकांचं मनापासून आभार. खरं तर या स्पर्धेने खूप सारं प्रेम आज दिलं. ॲज अ समालोचक म्हणून संधी देखील मिळाली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सारं प्रेम देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला दिलं. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व आयोजकांचं मनापासून आभार. जाऊया मैदानाच्या दिशेने. 37 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट केलं गेलंय. चौकार आला आणि तदनंतर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. डीजे धन्यवाद. शूरवीर शंभूराजे चषक म्हटल्यानंतर या स्पर्धेची चर्चा आता संपूर्ण रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिल्याच बॉलवरती 4 तदनंतर विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित मोरे. डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज. इथे सरळ चाललाय विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. अप्रतिम बॉल, फास्ट अँड फ्युरियस. मागच्या बॉलवरती विकेट आली. तदनंतर इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल याही गोलंदाजाचं. पहिल्या बॉलवरती 4 आल्या. तदनंतरचे 2 बॉल इथून डॉट फेकलेत आणि महत्वाचं म्हणजे एक फलंदाज या ठिकाणी बाद केलाय. इथे संयमी पवित्र घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला परंतु सुखरूपरित्या धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चांगलं कॉलिंग देखील पाहायला मिळालं आणि तदनंतर इथे मात्र सिंगल धाव पूर्ण होताना पाहायला मिळेल. टोटल जर धावा आपण पाहिल्या तर 5 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथून समाप्त झालाय. रायगडचा रिषभ पंत, ओमकार हरपाल पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मनापासून आभार. आणि त्यांच्याच विरोधामध्ये खरं तर पेन तालुक्याचा हार्दिक पांड्या, हरेश गावंड इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकाच तालुक्यातील 2 बलाढ्य संघांमध्ये लढत आणि खूप सारे प्रेक्षक देखील या मॅच साठी आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल पाहायला मिळाला. विकेटच्या बाजूला घरंगळत राहिला आणि तदनंतर मात्र इथे आपण जर पाहिलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. अजूनही एक चेंडू इथून येणं बाकी असणार आहे. आपण जर पाहिलं तर टोटल तेवढंच मोठं नाहीये परंतु कमी धावांचं टोटल असलं का मॅचेस रंगातच येतात आणि त्याचं उत्तम उदाहरण 5 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 बॉलचा खेळ इथून संपला गेला आणि पहिल्या ओव्हरमधील शेवटचा बॉल आता शिल्लक असणार आहे. 5 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा बॉल शिल्लक असेल. पुढचा बॉल खोदून काढलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग. षटक संपलं पहिलं आणि 5 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद ही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमची. पाच धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू आणि 32 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम षटक फेकलंय. महत्वाचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये खरं तर कमी धावा देणं हे गोलंदाजाचं कर्तव्य होतं. तेच केलं मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने टीम नेवाले आपल्याला पाहायला मिळते. नावाली आणि त्यांच्या विरोधामध्ये नारपोली संघ. दोन्ही संघ ताकदवर आहेत. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि 5 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज शिवम गोंधलीला आपण पाहतोय. शिवम गोंधली खर तर
पहिलाच बॉल इथे ऑन साइड मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातो. एक्स्ट्राची धाव इथे येताना पाहायला मिळेल. 6 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. इथे खरं तर बॉल खूपच बाहेर गेला होता आणि तदनंतर पंचांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा देण्यात आला होता. इथे काय घडतं, एक्स्ट्रा थ्रो केलाय परंतु इथे बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. त्यानंतर इथे जर आपण पाहिलं तर मॅच मात्र प्रत्येक बॉलवरती या सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळतोय आणि सातत्याने याच मैदानावरती अनेक साऱ्या स्पर्धा आम्ही पाहिल्या, परंतु या स्पर्धेची ओळख वेगळीच राहिली. कारण आता मात्र जसं जसं शेवटचं सत्र आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील सुरू होईल, प्रेक्षकांची देखील अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि हे सर्व दर्दी प्रेक्षक आहेत आणि मोठ्या संख्येने मग आज मात्र फणस डोंगरी गाव संपूर्ण या ठिकाणी उतरलाय मैदानावरती. कारण आज फणस डोंगरी गाव देखील इनॅक्शन मध्ये खेळतोय, एक सामना जिंकलाय आणि सर्व प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. मग आमचे मित्र पॉप म्हात्रे देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील ऑनसाइड मध्ये बॉलला भिरकावलं होतं, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला उचललं फेकलंय, तद्वर मात्र इथे सिंगल पूर्ण होईल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक 8 वरती जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे, 8 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 37 धावसंख्येचं पाठलाग करायचं होता आणि आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक चालू आहे अजूनही या मॅच मध्ये. 16 बॉल 29ची गरज, इथं बॅटची कडा, फलंदाज OUT आउट, डिश आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेक मोरे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे. महत्वाचा आता मात्र हा सामना पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत आणि कमी धाव्यांचं टोटल आहे, त्याच्यामुळे हा मॅच देखील तशाच रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल फेस करत असताना ऑनसेट मध्ये भिरकावला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग, एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलून फेकलाय आणि पुन्हा एकदा एक सिंगल डबलच्या मदतीने धावफलक हलता आपल्याला पाहायला मिळतो आणि हेच खरं तर महत्वाचं असेल. प्रत्येक बॉलवरती कशी का हो रन येणं गरजेचं असणार आहे. इथे चांगला फटका आणि या बॉलला पाठवलंय आता सरळ सरकारी हॉस्पिटल मध्ये मलमपट्टी करायला. षटकार अप्रतिम फटका, 440चा झटका दिला असंच म्हणावं लागेल. कारण जेवढ्या वरती बॉल गेला होता ना तेवढाच लांब देखील गेला आणि षटकार येताना पाहायला मिळाला. आता मात्र या मॅचचं समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळेल. येणारे बॉल शिल्लक असतील 13 आणि 22 धावसंख्येची गरज. 13 बॉल 22 समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा देखील बॉल महत्वाचा असणारा, इथून एखादा चांगला बॉल आला पुन्हा एकदा मॅच मध्ये फिल्डिंग करणारा संघ पुनरागमन करेल, परंतु अजून एखादा जर मोठा फटका आला ना समीकरण पुन्हा एकदा सोपं. इथे फटका फसलाय, विकेटची संधी, क्षेत्ररक्षक धावतायत, जज करतायत, व्हॉट अ कॅच, कॉम्बिनेशन झेल पकडला जाईल. अजून एक फलंदाज होतोय बाद. पाहू शकता साईप्रीत लाईव्ह
च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि तदनंतर कॉम्बिनेशन झेल देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 22 प्रति ओव्हर आपण जर पाहिलं तर 11.00च्या सरासरीने इथून धावा बनवायच्या आहेत. चला सामना सुरू करा. बघा टाइम अलर्ट जास्तीचा वेळ जर तुम्ही घेतलात तर मात्र इथे पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण एक शिस्तबद्ध स्पर्धा आहे. शूरवीर शंभूराजे चषक 2026 हे दिमागदार आयोजन. 12 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. 22 धावसंख्येची गरज. प्रति ओव्हर 11.00च्या सरासरीने इथून धावा बनवाव्या लागणार आहेत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण एन्जॉय करतो मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच सुरू करा. खूप ढिला मॅच चाललाय. विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. षटक क्रमांक 3 घेऊन आला गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश. पहिलाच बॉल स्विच करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. डॉट बॉल आलाय. प्रत्येक बॉलवरती आता समीकरण चेंज होताना पाहायला मिळणार आहे. पहा मलिंगा ऍक्शननं बॉलला डिलिव्हर केलं. सरळ मात्र बॉल यशरेक्षा हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. 11 बॉल 22. 11 चेंडू 22चं समीकरण. पुढचा बॉल इथे खूप सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न. अजून एक यॉर्क केल्या बॉलला. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येत आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने. कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय, परंतु गोलंदाजी देखील लाजवाब. कौतुक करावं लागेल या षटकाचं, या गोलंदाजाचं, कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने केली. महत्वाचा सामना करो या मरो. खर तर पहा, खर तर याच गोलंदाजाला मालिका वीराच्या 2 इलेक्ट्रिक स्कुट्या देखील मिळाल्यात आणि या स्पर्धेमध्ये मोठे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही चमकदार कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी येताना पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक खेळाडूच्या मागे काहीतरी इतिहास असतं आणि या गोलंदाजाच्या मागे तोच इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे बॉल शिल्लक असेल आता 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 20 धावा. इथे पुन्हा स्विच केलं या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत. पकडला जाईल झेल. जय सालुंके होते. पकडला जाईल झेल. अजून एक फलंदाज बाद. नवीन फलंदाज नेहाल मोरेला आपण पाहतो. येणारे बॉल शिल्लक असतील 8. जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या गोलंदाजानं फक्त 2 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल ज्या ठिकाणी 12 बॉल करायचे होत्या 22, आतापर्यंत 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा इथून खर्च केल्या त्या गोलंदाजानं. चला मॅच सुरू करा. 8 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची गरज. महत्वाचे 2 बॉल असतील. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न. फटका हवेत. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या मागे. नो मॅन स्लॅर मध्ये बॉल अदलतोय आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव येताना पाहायला मिळेल. 7-19चं समीकरण. 7 बॉल 19 धावा. हा बॉल पूर्णपणे महत्वाचा असणार आहे. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 19 धावसंख्येची गरज. गोलंदाज थोडासा रनमध्ये त्याच्या अडथळा निर्माण होत आहे. डेड बॉल या ठिकाणी घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज. खऱ्या अर्थानं यशस्वी आयोजन
या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. मग या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आयोजकांच्या भूमिकेमध्ये आमचे श्री निशाकर घरत, सदस्य दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत, खरं तर यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धे खऱ्या अर्थानं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आमचे संजय घरत साहेब, उपसरपंच दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत, खरं तर हे देखील या स्पर्धेचे आयोजक आहेत. खऱ्या अर्थानं या सर्वांच्या माध्यमातून तदनंतर आमचे आयोजक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. लीलाधर म्हात्रे साहेब, सरपंच जिते, तदनंतर ॲडव्होकेट जगदीश पाटील साहेब, उपसरपंच आंबिवली. खऱ्या अर्थाने हे सर्व चारही नेतृत्व, खंबीर नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं हे 4 बंधुराज आहेत असंच आम्ही उल्लेख करू आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं एखादी स्पर्धा जर तुम्हाला ऑर्गनायझिंग करायची असेल तर त्यामागे भरपूर सारी मेहनत असते आणि या 4 शूरवीरांनी खरं तर हा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांचं सर्व सहकाऱ्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. कारण डे मॅचेस ठेवणं खूप सोपं असतं, परंतु डे नाईट मॅचेस ठेवणं खरं तर खूप डिफिकल्ट असतं आणि मैदानाच्या आतमध्ये एक मोठी स्पर्धा शूरवीर शंभूराजे चषक आपल्याला पाहायला मिळते आणि खंबीर नेतृत्व आणि हे 4 खरं तर शिलेदार या स्पर्धेचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा येणारे 6 बॉल आणि आता 19 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 19 धावा, गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक. विराज पाटीलला आपण पाहणार आहोत. विराजच्या हातामध्ये भवितव्य दिले या मॅचचं. फर्स्ट बॉल. इथे काय घडतोय ते ट्रीट करण्याचा प्रयत्न, परंतु झेल मात्र कमालीचा पकडला. प्रथमेश सालुंके होत्या, अप्रतिम झेल आणि इथे मात्र जरूर तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आल्या. सेफली बॉल इथे मात्र पकडला गेलाय का, या सर्व गोष्टी चेक केल्या जातील. तदनंतर या बॉलवरती डिसिजन देखील दिला जाणार आहे. ऑफिशियल पंच तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून सुमित आहेत. फलंदाज बाद आहेत कारण खूपच आतमध्ये क्षेत्ररक्षक होते. कमालीचा झेल पकडलाय. एक मोठी विकेट येताना पाहायला मिळते, ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग देखील आमचा उपस्थित आहे आणि त्यांच्याच माध्यमातून इथे सांगितले गेले की फलंदाज आउट आहे. तदनंतर आपण या व्यासपीठावरती विशेष सन्मान देखील घेणार आहोत. थोड्याच वेळात आमचे पडलकर सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 5 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 19 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे ऑनसाइड मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी तैनात. चांगली फिल्डिंग एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलले, फेकले. तद्वर मात्र इथे सिंगल पूर्ण होताना पाहायला मिळेल. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जेवढे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांना एकच कळकळीची विनंती असेल की जो कोणी खरं तर या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. कारण मराठी माणसाचं हक्काचं चॅनल आणि आपला मराठी माणूस कुठेतरी पुढे चाललाय, त्याला खरं तर आपली साथ देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जे कोणी नवीन असतील त्याला सबस्क्राईब करा एवढीच आमची विनंती आहे. येणारे बॉल शिल्लक असतील आता 3 आणि 18. 3 षटकार मारावे लागतील. अजून एक बॉल चांगला पाहायला मिळतो. समोरील डिलिव्हरी, डॉट बॉल आलाय आणि आता या मॅच मध्ये फक्त औपचारिकता, परंतु एखादा दुसरा खराब बॉल जर आला ना तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करताना पाहायला मिळतील. बॅटिंग करणारा संघ नारपोली. 2 चेंडू मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र बॅटची कडा आणि आता बॉल चालला थर्डमॅन आणि गलीच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. चार धावा येताना पाहायला मिळाल्या आणि या 4 धावेच्या मदतीनं पराभवाचा काहीसा अंतर
एक चेंडू आणि आता 14 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका जोरकस खेळण्याचा प्रयत्न आणि इथं सामना जिंकला